भारत माझा देश आहे, महाराष्ट्र माझी कर्मभूमी आहे. रायगड हा त्यातला एक ऐतिहासिक वारसा लाभलेला जिल्हा. श्रीवर्धन हा प्रेक्षणीय पर्यटन स्थळांचा तालुका आणि त्यातीलच एक नयनरम्य ठिकाण म्हणजे हो. आणि आता सामानाची बांधबून करून आपण तिकडेच जायला निघालो आहोत. मागच्या आपल्या कमबॅक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की पुष्कळशा ट्रिप या मधल्या काळात आम्ही केल्या आहे. आपल्या चॅनलवर पब्लिश झालेल्या टोटल 178 व्हिडिओंपैकी तुम्ही जर पाहिलं ना तर जास्तीत जास्त व्हिडिओ आमच्या भटकंतीचेच आहेत. भटकंती आम्ही बरीच केली आहे, ती सगळी तुमच्यासोबत आता शेअर करणार आहोत. आता सगळे सामान घेतले ना. डायपर वायपर बाबा तुम्ही घेतलं ना सगळं. मग कोणी झिरो दाबा यार. पुण्यावरून दिवेआगर 160 किलोमीटर अंतरावर आहे. 4-4.5 तास साधारण या अंतराला आपल्याला लागतात, पण जाताना सुंदर ताम्हिणी घाट लागतो, तर त्या अंदाजाने आपण निघायचं आहे. आम्ही इकडे सकाळी 6:30 वाजता निघालो आहोत. काय करे आता भांडण उशीवरून. पाणी बॉटल एक समोर ठेवायची. हो बरोबर ठेवा साहेब सामान सगळं. हो मॅडम. अहो मी तुम्हाला साहेब म्हणते ना. पावसाची नुकतीच सुरुवात झालेली आहे, पण अरबी समुद्र किनाऱ्यावर जात आहोत. तिकडे मान्सून लवकर येईल म्हणून छत्र्या, रेनकोट, पावसाळी चपला, भरपूर सामान घेऊन आता निघालो आहोत. आम्हा दोघांच्या आवडीच्या नेहमीच्या आमच्या कारमध्ये त्याच वाजणाऱ्या हिंदी मराठी गाण्यांसोबत आमचा प्रवास छान सुरू झाला. आई ग, मला ही ट्रिप खूप आवडली. मज्जा आली होती तुला? खूपच. मग अच्छा, अरे वा, मग आपल्या सबस्क्रायबर्सला पण आवडेल. हो, त्यांना आवडेल का ते आपल्याला कमेंट करून सांगतील. आतापर्यंत सांगितलंच आहे ना त्यांनी. आजकालच्या या छोट्या मुलांना सुद्धा सबस्क्रायबर, कमेंट, व्ह्यूज ह्या सगळ्या गोष्टी अगदी नेहमीच्या झाल्या आहेत. आपण त्याच्यामध्ये आलोय हे पा. जवळपास 5 किलोमीटर अंतरापर्यंतची समुद्र किनारपट्टी लाभलेलं दिवेआगर. असं म्हणतात पूर्वीच्या काळी असंख्य तेलाच्या दिव्यांनी प्रकाशित झालेलं असायचं आणि म्हणून याचं नाव पडलं दिव्यांचं आगर, दिवेआगर. एक आख्यायिका अशी पण आहे. आणि आपल्या या ट्रिपचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे आपण श्रीवर्धनला देखील जाणार आहोत, जे की आपल्या इतिहासातले पहिले पेशवे बालाजी विश्वनाथ यांचं जन्मगाव आहे. कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. डोळ्यांना जर बोलता आलं असतं ना तर आज माझ्या डोळ्यांनी पण म्हटलं असतं की अरे, सिमेंटचं जंगल सोडून आज गौरी हे काय पाहते. ही तर खरीखुरी वनराई आहे, हीच खरी समृद्धी आहे. आणि इतकं शांत वाटत आहे ना इकडे जात आहोत तेव्हापासूनच. त्यामुळे ही ट्रिप नक्कीच सक्सेसफुल असणार आहे. या मॅपवरनं आपल्याला कल्पना येत आहे की इथला हा घाट किती सुंदर आहे. वळणावळणाचे रस्ते आहेत आणि सुट्टीचे दिवस असल्यामुळे ना आम्हाला सारख्या वेगवेगळ्या पासिंगच्या गाड्या दिसत आहे. MH25 वाला एक कंटेनर केव्हाच आम्हाला पुढे नाही जाऊ देत आहे. जाऊ दे ना बा, उस्मानाबादचाच आहे मी. आणि ना गाड्यांचे नंबर प्लेट्स वाचण्याची मला आवडच आहे. त्यावरून मला ही एक कल्पना येते की इथे कर्नाटक,
गोवा, गुजरात, मध्य प्रदेश अशा आजूबाजूच्या वेगवेगळ्या राज्यांमधनं भरपूर लोक येत आहेत दिवेआगर पाहण्यासाठी आणि आपण पण आता हळूहळू तिथे जवळपास पोहोचलोच आहोत. अगं तुला काळा चष्मा येतो? काय नाही बा, तू म्हण. काळा चष्मा गाणं आहे का? नाही बा, तू सांग कसं आहे. अगं आम्ही डान्स केलं होतं ना त्याच्यावरती. काला काला चष्मा. पण मला नाही येत ते. तुला येते, तू म्हण. काळा चष्मा विसरली. अगं ते अरे गणेश चतुर्थी होती ना, तर काय होतं नवरात्री ते मला औरंगाबादचं आठवलं. हो, म्हैसमाळ. तर ते मला कोणी डान्स केला होता. त्याच्यावरती ज्यांना डान्स करायचे लास्ट मध्ये त्यांना हा, आठवलं. थांब मी लावते ते. ती बस झाली ना, तिकडे जायचं आपल्याला. हिरवाईने नटलेल्या निसर्गाचा आनंद घेत घेत आपण 5 तासाचा प्रवास पार करून दिवेआगरला पोहोचलो आहोत. इकडे ज्या रिसॉर्टला आम्ही थांबणार आहे तिकडे चेक इन केलं आहे. रूम आमच्या ताब्यात येईपर्यंत 2-3 सेल्फीज काढल्या आहे. आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया दिवेआगरमधल्या नेमक्या कोणत्या रिसॉर्टला आम्ही उतरलो आहोत, त्याचं नाव काय आहे, ते कसं आहे, ते मुलींना किती आवडलं, मुलींची धमाल मस्ती, हे सगळं पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडले राहा. लवकरच भेटू. तोपर्यंत स्टे ट्यून, बी हॅपी, टेक केअर. जय महाराष्ट्र.